एकनाथ शिंदेंना व्हीएसआरचं विमान न वापरण्याची विनंती शिवसेना नेत्यांनी केली। अजित पवारांच्या निधनानंतर व्हीएसआर कंपनीच्या विमानात त्रुटी असल्याचं डीजीसीएनं सांगितलंय। दरम्यान यानंतर विमान न वापरण्याचा निर्णय शिवसेना नेत्यांनी घेतलाय। पाहूया। सर्व आमदारांची एकमेव मागणी आहे, शिंदे साहेबांचा प्रवास हा इतर नेत्यापेक्षा अनेक पटीने जास्त आहे, म्हणून अशी रिस्की विमानाच्या कंपनीबरोबर त्या विमानात बसूच नये अशी आमची त्यांना आग्रहाची मागणी होती। जर असे अपघातग्रस्त विमान असतील आणि त्याच्याने जर अपघात होणार असतील तर त्याच्याने प्रवास न केलेला बरा। जर आम्ही मंत्री म्हणून माननीय देवेंद्रजींना, महायुतीचे नेते म्हणून आणि एकनाथ शिंदे साहेबांना शिवसेनेचे नेते म्हणून फ्लाइंग करताना प्रिकॉशन घ्या असं सांगितलं असेल तर तो काय कुठच्या कंपनीच्या विरोधातला उठाव नाही आहे। अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवारांनी व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप केले। 24 तारखेला डीजीसीएनं व्हीएसआरच्या विमानात त्रुटी असल्याचा अहवाल दिला होता। दरम्यान यानंतर एकनाथ शिंदेंनी या विमानातून प्रवास करू नये अशी आग्रही भूमिका आता शिवसेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंसमोर मांडली आहे। रोहित पवारांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून व्हीएसआर कंपनी संदर्भात धक्कादायक दावे केले होते। त्यानंतर डीजीसीएच्या अहवालानंतरही व्हीएसआर कंपनीच्या कारभारावर बोट ठेवण्यात आलं। त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली आहे। सर्व आमदारांची एकमेव मागणी आहे, शिंदे साहेबांचा प्रवास हा इतर नेत्यापेक्षा अनेक पटीने जास्त आहे। छोटे विमान, चॉपर सतत त्यांचा प्रवास चालू असतो, मग अशा वेळेला थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे। आणि ते हे जे कंपनीचं विमान आहे, या कंपनीच्या विमानामध्ये सुद्धा काही गडबड आहे असं आता त्या एजन्सीने सांगितलं, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, आणि त्यांनी लँडही केले त्याचे, म्हणून अशी रिस्की विमानाच्या कंपनीबरोबर त्या विमानात बसूच नये अशी आमची त्यांना आग्रहाची मागणी होती। कारण शिवसेनेचं असं ठरवलेलं आहे की व्हीएसआर विमानाने एकनाथ शिंदेने प्रवास करू नये, तुम्ही पण प्रवास करू नये असा एक निर्णय झालेला आहे। चांगली बाब आहे। जर तसं काय असेल तर मग चुकीचं काय आहे? जर असे अपघातग्रस्त विमान असतील आणि त्याच्याने जर अपघात होणार असतील तर त्याच्याने प्रवास न केलेला बरा। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं घेतलेला निर्णय हा व्हीएसआर कंपनी विरोधात आहे का असा सवाल उपस्थित करण्यात आला होता। मात्र यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलंय। आम्ही कोणत्या कंपनी विरोधात नाही, सुरक्षेच्या हेतूनं सर्वांनाच काळजी घेण्याचं आवाहन केल्याचं उदय सामंतांनी म्हटलंय। जर आम्ही मंत्री म्हणून माननीय देवेंद्रजींना, महायुतीचे नेते म्हणून आणि एकनाथ शिंदे साहेबांना शिवसेनेचे नेते म्हणून फ्लाइंग करताना प्रिकॉशन घ्या असं सांगितलं असेल तर तो काय कुठच्या कंपनीच्या विरोधातला उठाव नाही आहे। आमचं देवेंद्रजींना देखील विनंती आहे, आमच्या सुनेत्रा बहिणींना देखील विनंती आहे, आमची एकनाथ शिंदे साहेबांना देखील विनंती आहे, इव्हन विरोधातले नेते जे विमानं वापरतात त्यांना देखील आमची विनंती आणि सूचना आहे की तुमच्या स्टाफकडनं या विमानांची, या हेलिकॉप्टरची व्यवस्थित तपासणी करून तुम्ही याच्यातनं फ्लाय करावं। अजितदादांवर जो कटू प्रसंग आला तो भविष्यात कोणावर येऊ नये ही आमची त्याच्यातली भूमिका आहे। तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाचं रोहित पवार यांनी स्वागत केलंय। व्हीएसआर कंपनीची सेवा असुरक्षित असल्याचं रोहित पवारांनी ट्विट करत म्हटलंय। माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्हीएसआर कंपनीची विमानं न वापरण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे। अजितदादांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या तसंच अत्यंत असुरक्षित असलेल्या कंपनीची सेवा कायमस्वरूपी बंद करण्याच्या लढ्याला शिंदे साहेबांच्या निर्णयानं अधिक बळ मिळणार आहे। या कंपनी विरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनीही आपली ताकद वापरून मदत करावी आणि विमान प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी ही विनंती। अजित पवारांच्या निधनानंतर व्हीएसआर कंपनी चांगलीच चर्चेत आहे। मग त्यात त्याचे पायलट असो किंवा कंपनीचा कारभार, यावर रोहित पवारांनी गंभीर आरोप केले। दुसरीकडे डीजीसीएनं देखील व्हीएसआर कंपनीच्या विमानातील त्रुटींचा पाढा वाचलाय। त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंसमोर त्यांची भूमिका मांडली आहे। व्हीएसआरच्या विमानातून प्रवास न करण्याची विनंती एकनाथ शिंदेंना केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।